विधानसभेच्या दृष्टीने शरद पवार हे ऍक्टिव्ह झाले आहेत। पुण्यात झालेल्या सभेत शरद पवार यांनी महिलांच्या सुरक्षेवरून सरकारला खडेबोल सुनावलेत। आमच्या आया बहिणींच्या सुरक्षेची जबाबदारी या सरकारला टाळता येणार नाही असं शरद पवार म्हणतात। तसेच वाढत्या ड्रग्सच्या विळख्यातून पुणेकरांना बाहेर काढण्यात सरकार अपयशी ठरल्याचंही शरद पवारांनी म्हटलंय। तिला तुम्ही पैसे देणार, माझं म्हणणं स्वच्छ आहे, जी काय मदत करायची ती करा, लोकांना जी काय मदत घ्यायची ती घ्या। पण आज गरज कशाची आहे? आज गरज या मुलींना संरक्षण देण्याच्या संदर्भात बदलापूरला प्रकार झाला, त्या ठिकाणी लहान मुलींचा अत्याचार होतात, मुलींच्या अत्याचार बदलापूरला होतात। तुम्ही रोजच्या वर्षात खर्च करा, रोजच्या वर्षात खर्चामध्ये कुठं ना कुठे मुलींच्यावर अत्याचार होतो या बातम्या येतात। जे मुलींना संरक्षण देऊ शकत नाही, त्यांचे अत्याचार थांबवू शकत नाही, ते काय मुलींच्या बद्दल करतात?